नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी बघा, पावसाळी रानभाजी कंटोळी. ह्या कंटोळी भाजीला कोणी करटोली पण म्हणतात, पण तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला नक्की सांगा कमेंट्स करून. चला तर मग ही मी कंटोळीची भाजी कशी तयार केलेली आहे ती आपण पाहूयात. ही जगातील सर्वात फायदेशीर आणि पौष्टिक भाजी म्हणजे रानभाजी म्हणजे कंटोळी. ही भाजी बघा मी आणली आणि स्वच्छ अशी मिठाच्या पाण्यातून धुतली. मिठाच्या पाण्यातून का धुतली? कारण ही पावसाळी भाजी आहे आणि कुठे काही समजा त्याच्यावर कीटक असतील, कुठे धूळ असेल, माती असेल, ती निघायला पाहिजे. कारण याच्यावर ना छोटे छोटे बघा हे आहेत, दाणे आहेत वरती असे, म्हणजे बघा याला काय म्हणतात, असे दात व काय बोलतात ते आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित असे साफ व्हायला पाहिजे. म्हणून मी मिठाच्या पाण्यातून व्यवस्थित अशी साफ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मी ती भाजी पुसून घेतलेली आहे. आता या भाजीचे मी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने किती फायदे आहेत हे तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगते. ही भाजी पावसाळी रानभाजी असल्यामुळे ती वर्षातून एकदाच मिळते. त्यामुळे ही भाजी किती महाग असली तरी आपण खायची आहे. कारण बघा ही भाजी मी 100 रुपये पाव आणलेली आहे, पण मी ही भाजी बघितली नाही की मला 100 रुपये पावने मिळते, पण मिळाली तशी मी घेतली. याच्या अगोदर पण मी केलेली, पण ती व्यवस्थित नव्हती भाजी. ही भाजी कशी आता मला हिरवीगार आणि छोटी मिळाली, त्यामुळे ही कशी कोवळी आहे भाजी ही. कारण या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी फंगस, अँटीबॅक्टेरिया हे गुण त्यात असल्यामुळे ही भाजी पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होतात ते कमी करण्याचे काम करते. त्यामध्ये हे गुण आहेत. आपल्या हृदयाच्या दृष्टीने ही भाजी खूप चांगली आहे. मधुमेह कंट्रोल करते. ह्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोट साफ करण्यास मदत होते. ह्या भाजीमध्ये मटण, चिकन, मासे यापेक्षाही जास्त प्रमाणात प्रोटीन असते. थोडक्यात सांगायचं कारण म्हणजे काय, आपल्या येणाऱ्या पिढीला हे सर्व आपण फायदे याचे आरोग्याच्या दृष्टीने सांगितलं तर ती मुलं आपली पुढे खाणार आहेत ही भाजी. अजून पण या भाजीचे खूप सारे फायदे आहेत, पण चला तुम्हाला आता ही भाजी मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर आपण भाजी ही कशी कट करायची तुम्हाला दाखवते. बघा दोन्ही साईडचे आपण हे देठ आहेत ना काढून टाकायचे आहेत, हे बघा. आणि इथे मधोमध चीर द्यायचा आहे. तुम्ही गोल गोल पण कापू शकता भाजी ही. आणि जर असे बघा जास्त असे हे असतील ना त्याच्यामध्ये बिया, तर त्या आपण चमच्याच्या साहाय्याने काढून टाकायचे आहेत. हे असं आपण हे चमच्याच्या साहाय्याने असे पाठीमागचं त्याचं आपण चमच्याचं टोक असतं ना त्याने हे काढून टाकायचं. म्हणजे आपण नखाने वगैरे काढायचं नाही, तर नखं आपली खराब होतील आणि दुखतील, नखामध्ये घुसून जाईल. हे बघा हे असं निघतं चांगलं. किंवा सुरीने पण काढू शकता, पण सुरीची का भीती वाटते आपल्याला, पटकन सुरी अशी पुढे जाईल आणि हाताला वगैरे इजा होईल. हे बघा हे असं काढून टाकायची बी त्यातली. आता बघा कट करायची ना कशी ती तुम्हाला दाखवते. हे बघा ही अशी कट करायची. बघा आता ही दुसरी परत चिरून दाखवते तुम्हाला मी. याच्यामध्ये बघा या भाजीमध्ये बघा कोवळ्या बिया आहेत. त्याच्यात कोवळ्या जास्त अशा कडक बिया नाही, त्याच्यात थोड्याशा कडक होत्या अशा दाणे झालेले. ते आपण असंच घातलं तरी चालू शकतं. हे पहा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी आता ही सर्व भाजी अशीच कापून घेते. ही पहा अशा पद्धतीमध्ये आपली भाजी सर्व चिरून झालेली आहे. आता तुम्हाला दाखवते भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. इथे बघा 7-8 पाकळ्या मी चिरून घेतल्या लसणीच्या. मीडियम मी टोमॅटो चिरून घेतला आहे. कांदा मध्यम आकाराचा चिरून घेतला. एक मी इथे मिरची घेतलेली. ही मिरची घातल्याने कशी आपली भाजी आहे ना चांगली अशी टेस्टी होते, म्हणून एक मिरची घेतली. तुम्हाला जर नाही घालायची असेल तर नको घालू तुम्ही. हळद घेणार आहे इथे मी पाव चमचा. इथे बघा लाल तिखट घेणार आहे मी अर्धा चमचा. जिरं पाव चमचा. मोहरी इथे पाव चमचा. इथे गरम मसाला घेतला आहे पाव चमचा घेणार. मीठ चवीनुसार. एक खोबरं घेणार आहे, ओलं खोबरं किसून घेतलं आहे. कोथिंबीर घेतली. आणि इथे बघा हिंग. लागेल तेवढं तेल घेणार आहे आणि लागणार तेवढं मी पाणी घेणार आहे. ही भाजी वाफेवरच करणार आहे, पण मला वाफेला जर थोडंसं पाणी लागलं, कारण मी चणा डाळ घालून भाजी करणार आहे, त्यामुळे वाफेला जर पाणी लागलं तर मग मी घेणार आहे. ही रात्रभर भिजून ठेवलेली मी चणा डाळ घेतलेली आहे. पाववाटी घेतली. पाववाटी घेतली ते अर्धी वाटी झाली बघा इथे फुलून. तुम्हाला जर चणा डाळ नाही घालायची असेल तर नाही घातलात तरी चालेल, पण मी चणा डाळ घालून भाजी करणार आहे आणि ती खूप टेस्टी होणार आहे.
इथे बघा गॅसवरती मी भिड्याची कढई ठेवलेली आहे. तुम्ही कोणतीही कढई घेऊ शकता, पण ही वाफेवरची भाजी असल्यामुळे तुम्ही जाडबुडाचीच कढई घ्या. सर्वात प्रथम मी बघा कढईमध्ये 1 पळी तेल घालते. साधारण मी बघा 3 चमचे तेल टाकलेलं आहे 1 पळी म्हणजे. आता बघा इथे जिरं टाकूया आपण, मोहरी टाकूया, हे बघा बारीक केलेलं आपण लसूण टाकूया त्यामध्ये. लसूण टाकल्यानंतर आपण हिरवी मिरची टाकूया बारीक. ही जास्त ना तिखट नाही आहे मिरची, पण ही खूप ना टेस्टी लागते. असं आपण बघा तेलामध्ये थोडंसं असं मिक्स करून थोडंसं असं हे करायचं, ढवळून घ्यायचं. कांदा घालूया आपण बारीक करून ठेवलेला. कांदा घातल्यानंतर परत आपण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हिंग पण टाकूया. आता आपण त्यामध्ये बघा टोमॅटो टाकून घेऊया. चांगलं बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपण असं फोडणीमध्ये खमंग असं परतून घ्यायचं आहे. पाव चमचा आपण हळद घालूया. लाल तिखट घालूया अर्धा चमचा. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर किती तिखट लागत असेल तसं तुम्ही घालू शकता. पाव चमचा गरम मसाला टाकते मी. आता आपण बघा 1 चमचा मीठ टाकूया त्यामध्ये. परत हे सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ही कंटोळीची भाजी जी आपण चिरून ठेवलेली ती घालूया त्यामध्ये. आता ही रात्रभर भिजत घातलेली आपण चणा डाळ घालून घेऊया त्यामध्ये. आता बघा 1 ते 1.5 मिनटं असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे. सर्व टाकल्यानंतर भाजी वगैरे आपण त्या फोडणीमध्ये ना चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघा. चणा डाळ वगैरे रात्रभर आपण भिजत ठेवलेली त्यामुळे चणा डाळ ती लवकर शिजते. ही चणा डाळ घालून तुम्ही एकदा तरी अशी भाजी करून बघा तुम्ही. कारण कसं त्यामुळे कशी आपली मुलं पण आवडीने खातील, कारण नुसती मग अशी भाजी त्यांना आवडत नाही. हे बघा अशी छानपैकी ना 1.5 मिनिटभर असं परतत राहायची भाजी. चांगली अशी व्यवस्थित अशी परतून घ्यायची अशी. हे बघा तर त्या भाजीची ना चव एकदम छानच होते एकदम. आता बघा मध्यम गॅसवरती आपण ही भाजी शिजायला द्यायची. त्याच्यावर अशी झाकण ठेवायचं आणि वरती बघा असं झाकणीवरतीच ना थोडंसं पाणी घालायचं. मी बघा पेलाभर पण पाणी घेतलं नाही, पाऊण पेला पाणी घेतलं आहे, पण मी 2 ते 3-4 चमचे मी याच्यावर फक्त झाकणीवरती पाणी टाकते. आता 5 ते 7 मिनटं अगोदर शिजवायला द्यायची आपण. मध्ये मध्ये ना 2-2 मिनटांनी आपण बघायची, म्हणजे 2 वेळा बघायची 5 मिनटामध्ये आपण. आता आपण जरा बघूया 5 मिनटामध्ये मी 2 वेळा बघितलेलं, पण परत एकदा आपण चेक करूया. त्याच्यामध्ये मी एकदा पण पाणी घातलं नाही, वाफेवर शिजली आहे भाजी. ही बघा म्हणजे मी तुम्हाला बोलली ना की स्लो गॅसवर ठेवायचं आणि जाडबुडाची कढई घ्यायची, कारण आपण वाफेवर करतो. कारण कुठल्याही भाजीमध्ये नाही, पावसाळ्या भाजीमध्ये जास्त जर पाणी घातलं ना तुम्ही त्याचं तर पोषण मूल्य निघून जाणार आहेत. आता मी कसं थोडीशी चण्याची डाळ टाकली आहे ना म्हणून मी थोडंसं पाणी घालते. बघा मी मगाशी केवढं पाणी घेतलेलं, 5 ते 6 चमचे पाणी घेतलं. थोडंसं पाणी टाकलं, थोडंसं वरती ठेवलं आहे, म्हणजे ते वरती पाणी ठेवल्यामुळे वाफेवरती भाजी बरोबर शिजणार आहे. आपण चण्याची डाळ घातल्यामुळे थोडं पाणी जरा लागेल याला. आता झाकण मारून मी परत 2 मिनटं ठेवणार आहे. हे पहा आता आपण त्या भाजीमध्ये खोबरं घालून घेऊया. खोबरं घालूया आपण, म्हणजे साधारण मी हे मोठे 2 चमचे मी खोबरं घालते. हे बघा खोबरं घातल्यामुळे काय होईल, भाजी जरा ना थोडीशी अशी कडसर, म्हणजे कडू अशी नसते पण थोडीशी कडसर खाताना लागते. त्यामुळे थोडं खोबरं घातलं ना की ती भाजीची चव एकदमच छान होते. अशा माझ्या पद्धतीने तुम्ही ना भाजी करून बघा, नक्की तुम्हाला आवडणार आहे. ही माझी पद्धत बघून तुम्ही भाजी करा. खोबरं घातल्यानंतर चांगली अशी मिक्स करायची आहे खालून वरती. बघा भाजी अजिबात खाली लागली नाही. मी बोलली ना तुम्हाला जेवढं मी पाणी घातलं तेवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालून आपण भाज्या शिजवायच्या नाही. आता ना आपण फक्त चण्याची डाळ थोडी शिजली काय बघूया. ही पहा चण्याची डाळ पण आपली चांगली शिजली आहे बघा. कारण आपण चण्याची डाळ जर शिजली नसेल किंवा ही भाजी जर शिजली नसेल तरी आपण काय व्यवस्थित लागणार नाही आपल्याला भाजी, म्हणून आपण सगळं चेक करायचं आहे. बघा ही पण भाजी चांगली शिजली आहे. आता आपण बघा सर्वात शेवटी ना वरून अशी गार्निशिंग करूया, कोथिंबीर टाकूया. ती भाजी अजून दिसायलाही छान दिसते आणि लागतेही छान. ही पहा जगातील सर्व ताकदवार रानभाजी कंटोळीची भाजी आपली तयार झालेली आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.